ओके, तर बघा इम्प्युरिटीज आपण बघितलं होतं. इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर तो काय असतो फॉरेन पार्टिकल जो अफेक्ट करतो प्युरिटीला सबस्टन्सच्या. ओके, तर त्याचे आपण सोर्सेस बघतोय. तर फर्स्ट सोर्स काय आहे, रॉ मटेरियल एम्प्लॉयड इन द मॅन्युफॅक्चरिंग. तर रॉ मटेरियल मध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर त्या काय होणार आहेत, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार आहेत. तर बघा जेव्हा एखादी इंडस्ट्रीमध्ये हे होत असतं, प्रोडक्शन होत असतं, तर त्या प्रोडक्शनच्या वेळेस रॉ मटेरियल यूज केलं जातं. तर स्टार्टिंग मटेरियल म्हणता येईल, अजून रॉ मटेरियलला दुसरं नाव म्हणलं तर जे काही स्टार्टिंग मटेरियल किंवा रॉ मटेरियल आहे, तर त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर त्या काय होणार आहेत, फायनल प्रोडक्ट मध्ये येणार आहेत. तर ह्याचं एक्झाम्पल बघितलं होतं रॉक साल्टचं. तर हे रॉक साल्ट काय असतं, त्याच्यामध्ये काय असतं, कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड ऑलरेडी प्रेझेंट असतं. जेव्हा आपण हे रॉक साल्ट यूज करत असतो ह्याच्यासाठी, जेव्हा आपण हे NaCl जेव्हा प्रिपेअर करत असतो, म्हणजे सोडियम क्लोराईड, तर त्याच्या प्रिपरेशनसाठी आपण रॉक साल्ट ऍज अ रॉ मटेरियल म्हणून यूज करत असतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड ऑलरेडी त्या रॉक साल्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, NaCl मध्ये फायनल एंट्री होणार आहे. ओके, त्याची. तर बघा त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे रिएजंट युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. तर जे काही आपण रिएजंट्स यूज करतो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये, ते कम्प्लिटली आपण वॉश नाही केले, ते रिमूव्ह नाही केले एका प्रोसिजर नंतर, तर ते काय होतात, फायनल प्रोडक्ट मध्ये येतात. त्याचे आपण 2 एक्झाम्पल बघितले होते, अमोनिएटेड मर्क्युरी अँड द प्रेसिपिटेटेड कॅल्शियम कार्बोनेट. तर अमोनिएटेड मर्क्युरी ही जी आहे, तर ती फॉर्म कशी होती, बाय द रिएक्शन बिटवीन मर्क्युरी क्लोराईड अँड द डायल्यूट अमोनिया सोल्युशन. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा अमोनिएटेड मर्क्युरी फॉर्म होते, त्याच्यामध्ये अमोनिएटेड हायड्रॉक्साईड प्रेझेंट असतं. मग ते काय होणार आहे, ते आपल्याला कम्प्लिटली रिमूव्ह करायला पाहिजे होतं, पण ते जर आपण नाही रिमूव्ह केलं तर काय होणार आहे, ते इम्प्युरिटी म्हणून तसंच राहणार आहे. कशामध्ये, अमोनिएटेड मर्क्युरीमध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड आहे मेथड और द प्रोसेस युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग. तर ज्या काही मेथड्स आहे किंवा प्रोसेसेस आहेत त्या यूज करतो आपण मॅन्युफॅक्चरिंग साठी. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर इम्प्युरिटीज येतात ती प्रोसेस होत असताना. बघा, some impurities are incorporated in material during the manufacturing process. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या वेळी काही इम्प्युरिटी एंटर होतात. तर त्या कशा, बघा फर्स्ट पॉइंट आहे रिएजंट एम्प्लॉयड इन द प्रोसेस. आता आपण जसं बघितलं, रिएजंट्स आपण कम्प्लिटली रिमूव्ह नाही केले तर ते काय होणार आहेत, वॉश केले नाहीत तर ते फायनल प्रोडक्ट मध्ये येणार आहेत. आता इथं एक्झाम्पल आहे बघा, कॅल्शियम कार्बोनेट आहे, तर ते कसं फॉर्म होतं, तर कॅल्शियम साल्ट आणि सोल्युबल कार्बोनेट या दोन्हीची रिएक्शन होते आणि कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं. बघा, सोल्युबल कॅल्शियम साल्ट अँड द सोल्युबल कार्बोनेट याच्यापासून काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं. आणि त्याच्यामध्ये काय असतात, तर ट्रेसेस ऑफ अल्कलीज प्रेझेंट असतात. आणि मग त्या सोल्युबल अल्कलीज आहेत, तर त्या काय होतात, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होतात. बघा, इतर रिएजंट्स यूज केलेले आहेत आपण बघा, तर त्याच्यामध्ये या सोल्युबल अल्कलीज म्हणजे फॉर्म एंटर झाल्या प्रोसेसमध्ये, आणि त्या आपण सोल्युबल अल्कली जर वॉश करून रिमूव्ह नाही केल्या तर त्या काय होणार आहेत, फायनल प्रोडक्ट मध्ये तशाच राहणार आहेत. कशा, फायनल प्रोडक्ट कुठला, आपला कॅल्शियम कार्बोनेटचा. ओके, तर बघा त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे रिएजंट ऍडेड टू रिमूव्ह अदर इम्प्युरिटीज. तर बघा, ज्या काही इम्प्युरिटीज ऑलरेडी प्रेझेंट आहेत एखाद्या केमिकलमध्ये, तर त्या रिमूव्ह करायचे आपल्याला, त्याच्यासाठी आपण काही वेळेस रिएजंट ऍड करतो, पण त्या रिएजंट मध्येच इम्प्युरिटीज राहतात. ओके, बघा एक्झाम्पल आहे इथं, पोटॅशियम ब्रोमाइड इज लायबल टू कंटेन द ट्रेसेस ऑफ बेरियम. त्याच्यामध्ये बेरियम प्रेझेंट असतं पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये, पण आपण काय करतोय, पोटॅशियम ब्रोमाइड ऍड करतोय कशासाठी, तर जे काही सल्फेट आहे इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होतंय एखाद्या प्रोडक्ट मध्ये, तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण हे पोटॅशियम ब्रोमाइड ऍड केले. पण ह्या पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये बेरियम ऑलरेडी इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे, बेरियम ह्या इम्प्युरिटी म्हणून प्रेझेंट आहेत पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये, तर त्या काय होणार आहेत, तर त्या तशाच राहणार. एक सल्फेट रिमूव्ह होईल
पण बेरियम तसंच राहणार आहे. बघा परत एकदा सांगते, तर कन्फ्यूज होऊ नका. जे रिएजंट्स आपण ऍड करतो कशासाठी, तर ज्या काही इम्प्युरिटीज ऑलरेडी प्रेझेंट आहेत एखाद्या प्रोडक्ट मध्ये किंवा केमिकल मध्ये, तर त्या आपल्याला रिमूव्ह करायच्यात म्हणून आपण रिएजंट ऍड केला. तर इथं रिएजंट कुठला आपण ऍड करतोय, पोटॅशियम ब्रोमाइड. ओके, तर इथं इम्प्युरिटीज कुठल्या होत्या, त्याच्यात सल्फेट या इम्प्युरिटीज होत्या, त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण पोटॅशियम ब्रोमाइड ऍड केलं. मग ते सल्फेट रिमूव्ह झालं, पण त्या पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये ऑलरेडी बेरियम प्रेझेंट होतं. मग ते बेरियम इम्प्युरिटी म्हणून तसंच राहणार रिएक्शन मध्ये. हे झालं सेकंड. त्याच्यानंतर बघा थर्ड पॉइंट, कोसॉल्वंट्स. आता बघा वॉटर हा चीपेस्ट सॉल्वंट अवेलेबल आहे. वॉटर हा काय चीपेस्ट सॉल्वंट अवेलेबल आहे सगळीकडे. आपण काय करतो रिएक्शन मध्ये वगैरे वॉटर हे सॉल्वंट म्हणून मोस्टली यूज केले जातं. पण त्या वॉटर मध्ये सुद्धा टाइप्स आहेत. कुठलं वॉटर, टॅप वॉटर, सॉफ्टन वॉटर, डिमिनरलाइज्ड वॉटर आणि डिस्टिल वॉटर. तर बघा जेव्हा टॅप वॉटर आपण ऍड करतो, तर त्या टॅप वॉटर मध्ये काय असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड आणि सल्फेट ह्या सगळ्या काय असतात, इम्प्युरिटीज म्हणून त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात टॅप वॉटर मध्ये. ओके, तर जेव्हा आपण हे टॅप वॉटर यूज करू, तर त्या काय इम्प्युरिटी ज्या आहेत टॅप वॉटर मध्ये ऑलरेडी प्रेझेंट, तर त्या काय होणार आहेत, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार आहेत. तर टॅप वॉटर मधून अशा इम्प्युरिटीज एंटर होतात. त्याच्यानंतर बघा सॉफ्टन्ड वॉटर. सॉफ्टन वॉटर काय आहे, तर सॉफ्टन वॉटर कसं प्रिपेअर केलं जातं, तर हे जे काही टॅप वॉटर आहे तर ते पास केलं जातं कशा थ्रू, सोडियम फॉर्म ऑफ झिओलाइट. जो सोडियम फॉर्म आहे झिओलाइटचा, तर त्याच्या मध्ये पास केलं जातं. आणि विच रिमूव्ह, तर त्या काय करतात, रिमूव्ह करतात जे टॅप वॉटर मधले इम्प्युरिटीज असतात. कोणत्या कोणत्या होत्या, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ते रिमूव्ह केलं जातं. ओके, आणि पण सॉफ्टन वॉटर जे आहे तर त्याच्यामध्ये काय राहतं, बाकीच्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या टॅप वॉटर मधल्या, पण काही राहतात कोणत्या कोणत्या, तर Na+ आणि Cl-, सोडियम आणि क्लोराईड हे जे काही आयन्स आहेत तर ते तसेच राहतात, ते रिमूव्ह होत नाहीत. तर ते काय होतात, जेव्हा आपण हे सॉफ्टन वॉटर यूज करतो फायनल जेव्हा रिएक्शन मध्ये, तर तेव्हा काय होतं, तर ते Na+, Cl- अशा ज्या काही इम्प्युरिटीज प्रेझेंट राहतात तशाच, तर त्या काय होतात, तर त्या एंटर होतात फायनल प्रोडक्ट मध्ये ऍज अ इम्प्युरिटी मध्ये म्हणून. त्याच्यानंतर बघा डिमिनरलाइज्ड वॉटर. आता डिमिनरलाइज्ड वॉटर हे कसं बनवलं जातं, पासिंग द टॅप वॉटर थ्रू द कॉलम्स पॅक्ड विथ आयन एक्सचेंज रेझिन. तर हे टॅप वॉटर पास केलं जातं कुठून, कॉलम पॅक्ड विथ आयन एक्सचेंज रेझिन जे आहेत तर त्याच्यामध्ये पास केलं जातं. आणि त्याच्यानंतर डिमिनरलाइज्ड वॉटर फॉर्म होतं. द वॉटर ऑब्टेन्ड बाय दिस प्रोसेस इज फ्री. मग ते कशापासून फ्री असणार, जे आपण टॅप वॉटर मध्ये इम्प्युरिटीज बघितल्या होत्या. तर त्या इम्प्युरिटीज कोणत्या कोणत्या होत्या, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा काही इम्प्युरिटीज होतात. तर याच्यामध्ये काय होतं, ते जेव्हा पास करतो आपण तर ते रिमूव्ह होतं. जेव्हा त्या कॉलम्स पॅक्ड विथ आयन एक्सचेंज रेझिन मधून आपण जेव्हा ते टॅप वॉटर पास करणार आहे तेव्हा ते रिमूव्ह होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर फायनल प्रोडक्ट इज फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज. पण म्हणून जेव्हा डिमिनरलाइज्ड वॉटर यूज करतो तर ते काय असतं, फ्री फ्रॉम हे जे काही आयन्स आहेत टॅप वॉटर मधले तर ते काय त्याच्यामध्ये येत नाहीत. ओके, पण इथं काय होतं, तर हे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज झाल्या, त्या इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज नाही येत ह्या डिमिनरलाइज्ड वॉटर मध्ये, पण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. ओके, तर त्याच्यामुळे डिमिनरलाइज्ड वॉटर मध्ये यूज केल्यावर पण इम्प्युरिटीज राहतात. कोणत्या, फक्त फरक एवढा की ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज राहतात. त्याच्यानंतर बघा डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर काय आहे, इट इज अ बेस्ट. डिस्टिल वॉटर म्हणून तर यूज केलं जातं मोस्ट ऑफ द रिएक्शन्स मध्ये, का तर इट इज फ्री फ्रॉम ऑल इम्प्युरिटीज. द फायनल प्रोडक्ट डज नॉट कंटेन द इम्प्युरिटीज. त्याच्यामुळे काय होणार आहे, फायनल प्रोडक्ट मध्ये इम्प्युरिटीज येणार नाहीत. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी सांगितलं डिस्टिल वॉटर. ओके, डिस्टिल वॉटर मधून इम्प्युरिटीज एंटर होत नाहीत फायनल प्रोडक्ट मध्ये. त्याच्यानंतर बघा ऍक्शन ऑफ सॉल्वंट्स अँड रिएजंट्स ऑन द रिएक्शन वेसल. तर ज्या वेसल मध्ये एखाद्या आपण जो तो रिएक्शन वेसल आहे तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय होतं, तर तो मेटल्स पासून बनलेला असतो. ओके, तर कॉपर आयन,
किंवा गॅल्वनाइज्ड आयन, टीन आयन किंवा अल्युमिनियम अशापासून ते वेसल्स बनलेलं असतं. तर जेव्हा त्याच्यामध्ये रिएक्शन्स आपण करतो, म्हणजे एक्सपेरिमेंट करत असतो एखाद्या वेळेस, तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंट्स किंवा रिएजंट्स ऍड करत असतो वन बाय वन. तर काही वेळेस काय होतं, हे सॉल्व्हंट्स आणि रिएजंट्स काही तर त्याची आणि व्हेसल्सची, जे काही मेटलचं व्हेसल आहे तर त्याची रिएक्शन होते आणि त्याच्यापासून प्रोडक्ट फॉर्म होतो वेगळाच. आणि तो जो वेगळा प्रोडक्ट फॉर्म झालाय तर तो तसाच फायनल प्रोडक्ट मध्ये राहणार आहे रिएक्शन मध्ये ते आपल्या, आणि त्याच्यामुळे तो इम्प्युरिटी म्हणून ऍक्टिव्ह होणार आहे. ओके, हे झालं ऍक्शन ऑफ सॉल्व्हंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, केमिकल प्रोसेस युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग. तर फॉर द सिंथेसिस ऑफ ड्रग मेनी केमिकल रिएक्शन्स होतात. कोणत्या कोणत्या? नायट्रेशन, हॅलोजिनेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलिसिस, या सगळ्या रिएक्शन्स होत असतात. मग याच्यामध्ये काय होतं, केमिकल प्रोसेसमध्ये करेक्ट केमिकल आपण यूज केले पाहिजेत. डिफरंट केमिकल्स जर यूज केले तर त्याच्यामध्ये वेगळी रिएक्शन होणार आणि ते काय होणार, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार. तर बघा एक्झाम्पल काय, टॅप वॉटरचं ते मगाशी घेतलेलं तेच. आता टॅप वॉटर कंटेन द क्लोराइड, मॅग्नेशियम, कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं प्रेझेंट. तर ते काय होणार, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार. ओके, ऍज अ इम्प्युरिटी म्हणून. बघा वेगवेगळे केमिकल्स जेव्हा युज करतो तर त्याच्यामध्ये अजून कंटेंट पण वेगळं असणार. त्याच्यामध्ये अजून काही आता काही केमिकल्स प्युअर आहेत, काही इम्प्युअर. ओके, तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज राहणार आणि त्याच्यामुळे ते फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार. त्याच्यानंतर आहे बघा ऍटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन. ऍटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन या नावातच आहे बघा, जेव्हा इंडस्ट्रियल एरियाज मध्ये ऍटमॉस्फिअर जर कंटॅमिनेटेड असेल, कशापासून? डस्ट पार्टिकल्स पासून. आता या डस्ट पार्टिकल्स मध्ये काय येणार आहे, अल्युमिनियम ऑक्साइड, सिलिका ग्लास पार्टिकल, पोर्सिलिन पार्टिकल्स, प्लास्टिक फ्रॅगमेंट्स, असे काही. आणि सम गॅसेस पण असतात लाईक हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड आणि ब्लॅक स्मोक. हे जे काही डस्ट पार्टिकल आणि गॅसेस आहेत तर ते ऍटमॉस्फिअर मध्ये कंटॅमिनेटेड असले ऑलरेडी त्या इंडस्ट्रियल एरियाच्या, तर ते काय होणार आहे, फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होणार आहे. तर बघा, ड्युरिंग द मॅन्युफॅक्चर अँड द प्युरिफिकेशन ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट दीज इम्प्युरिटीज एंटर इन टू द फायनल प्रोडक्ट. हे जे काही डस्ट किंवा गॅसेस आहेत तर ते काय होणार आहेत, तर फायनल प्रोडक्ट मध्ये त्याची एंट्री होणार आहे. का तर त्या एरियाज मध्ये आहेत, तिथेच प्रोडक्शन होत असतं, तिथेच प्युरिफिकेशन होत असतं. तर त्यामुळे ते काय होणार आहे, एंटर होणार आहे फायनल प्रोडक्ट मध्ये. ओके, देर आर मेनी फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स कंटॅमिनेटेड विथ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग. असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे कंटॅमिनेट होतात. कशामुळे? तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्समुळे ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्याच्यानंतर बघा, इंटरमिडिएट प्रोडक्ट इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होताना काय होतं, तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. तर त्यावेळेस काही इंटरमिडिएट जे प्रोडक्ट आहेत तर ते प्रोड्यूस होतात ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग. मग जे इंटरमिडिएट आहेत प्रोडक्ट तर ते एंटर होतात फायनल प्रोडक्ट मध्ये, जर कम्प्लिटली रिएक्शन नाही झाली तर. ओके, बघा इंटरमिडिएट प्रोडक्ट्स जे आहेत तर ते काय होतात, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये मध्ये सेकंड स्टेपला, थर्ड स्टेपला फॉर्म होतात. तर त्यावेळेस ते इंटरमिडिएट काय होतात, तर काही काही वेळेस रिएक्शन कम्प्लीट नाही झाली तर फायनल प्रोडक्ट मध्ये एंट्री होती त्याची. तर बघा, सिक्स्थ बघितलं होतं इंटरमिडिएट. त्याच्यानंतर सेव्हन्थ आहे डिफेक्ट्स इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता बघा, काही वेळेस काय होतं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये ज्या काही प्रोसेस आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये काय होतं, तर वेगवेगळ्या प्रोसेस असतात. तर त्या कम्प्लिटली म्हणजे करेक्ट वेने झाल्या नाही तर
त्याला काय म्हणायचं, डिफेक्ट. ओके, तर बघा कोणते कोणते डिफेक्ट येतात, लाईक इम्परफेक्ट मिक्सिंग. तर मिक्सिंग जे आहे तर ते परफेक्टली नाही झालं. त्याच्यानंतर प्रॉपर टेम्परेचरला आपण एखादं ड्राय नाही केलं किंवा हे ठेवलं नाही, ओके, स्टोअर केलं नाही. त्याच्यानंतर प्रेशर किंवा पीएच, रिॲक्शन कंडिशन याच्यामध्ये काही चेंजेस आले म्हणजे तो डिफेक्ट झाला, त्याच्यामुळे काय होतं, विच इल्ड केमिकल कंपाऊंड्स विथ इम्प्युरिटीज इन देम. त्याच्यामुळे देखील इम्प्युरिटीज येतात फायनल प्रोडक्ट मध्ये. बघ, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये डिफेक्ट झाल्यामुळे म्हणजे इम्परफेक्ट मिक्सिंग किंवा इम्प्रॉपर टेम्परेचरला ते ठेवलं नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, तर केमिकल कंपाऊंड्स मध्ये इम्प्युरिटीज फॉर्म होतात. ओके, तर त्याच्यानंतर बघा मॅन्युफॅक्चरिंग हॅझार्ड्स. मॅन्युफॅक्चरिंग हॅझार्ड्स काय आहेत, तर बघा याच्यामध्ये फर्स्ट आहे पर्टिक्युलेट कंटॅमिनेशन. पर्टिक्युलेट कंटॅमिनेशन काय आहे, तर प्रेझेन्स ऑफ अनवॉन्टेड पर्टिक्युलेट मॅटर कॅन अराइज द नंबर ऑफ वेज. तर ते कशात, लाईक ऍक्सिडेंटल इन्फ्युजन ऑफ डर्ट, ग्लास और पोर्सिलिन. त्याच्यानंतर मेटालिक और प्लास्टिक फ्रॅगमेंट्स जे छोटे छोटे आहेत फ्रॉम द सीव्ज. ओके, आता सीव्ज म्हणजे काय, तर ते आपण फॉर एक्झाम्पल गाळणं. ओके, सीव्ज म्हणजे ते जे काही स्मॉल पार्टिकल्स आहेत तर ते आपल्याला सेपरेट करायचे लार्ज पार्टिकल्स पासून, तर त्याच्यासाठी आपण सीव यूज करतो, चाळणी म्हणता येईल. ओके, तर सीव्ज त्याच्यामधून जे प्लास्टिक फ्रॅगमेंट्स आहेत किंवा मेटॅलिक फ्रॅगमेंट्स किंवा डर्ट त्याच्यातून एंटर झाली. आता सिविंगची जर प्रोसेस असेल आणि सीव्स मध्ये ऑलरेडी काही राहिलेले असतील पार्टिकल्स अगोदरचा जो एक्सपेरिमेंट केलाय त्याची, तर ते तसेच राहून ते आपला जो एक्सपेरिमेंट आहे तर त्याच्यामध्ये ते एंटर होणार आहेत. ओके, डस्ट पार्टिकल्स. त्याच्यानंतर दिस टाइप ऑफ कंटॅमिनेशन ऑकर्स ड्यू टू यूज ऑफ इम्प्रॉपर क्लीन इक्विपमेंट. ह्याचं एकच रिझन आहे, यूज आपण जर इम्प्रॉपर क्लीन इक्विपमेंट जर यूज केले नाहीत. बघा, क्लीन केलेली कंटेनर किंवा सीव्ज आपण यूज नाही केली तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर फायनल प्रोडक्ट मध्ये ते एंट्री होणार आहेत अगोदरचे जे काही केमिकल्स किंवा पार्टिकल्स त्याच्यामध्ये राहिले होते ते. ओके, हे झालं पर्टिक्युलेट कंटॅमिनेशन. त्याच्यानंतर प्रोसेस एरर. आता प्रोसेस एरर हे फक्त इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला दिले. बघा, प्रोसेस एरर म्हणजे काय, तर एरर्स अरायझिंग फ्रॉम द इनकम्प्लीट सोल्युशन ऑफ सोल्यूट. तर बघा, जेव्हा आपण एखादं लिक्विड प्रिपरेशन करत असतो आणि त्यावेळेस आपण जर सोल्यूट जो आहे, बघा सोल्यूट हा सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह करण्यासाठी घेतला जातो. सोल्यूट म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल एखादी पावडर आहे किंवा फॉर एक्झाम्पल सिम्पल एक्झाम्पल शुगर आपण वॉटर मध्ये ऍड करतो, तर शुगर काय झाली, सोल्यूट, आणि वॉटर काय झालं, सोल्युशन. ओके, किंवा लिक्विड प्रिपरेशन. तर बघा, सोल्यूट जेव्हा इनकम्प्लीट असेल किंवा कमी प्रमाणात असेल आणि तो जर लिक्विड प्रिपरेशन मध्ये ऍड केला किंवा लिक्विड प्रिपरेशन कमी असेल आणि सोल्यूट जास्त असेल तर ते डिझॉल्व्ह होणार आहे का, नाही होणार. तर हे म्हणजे काय, प्रोसेस एरर. बघा, त्याच्यामुळेच काय, तर स्पेशल केअर आणि अजून म्हणलं तर मिक्सिंग आणि फिलिंग हे एरर्स असतात. कधी आपण बघितलं डिफेक्ट्स इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये, तर डिफेक्ट त्याच्यामध्ये काय होत होतं, मिक्सिंग फिलिंग जेव्हा आपण मिक्स करत असतो इम्प्रॉपर जर ते झालं तर त्याच्यामुळे काय होतं, एरर येतो, त्याला काय म्हणायचं, प्रोसेस एरर. नेक्स्ट आहे क्रॉस कंटॅमिनेशन. तर क्रॉस कंटॅमिनेशन म्हणजे काय, द हँडलिंग ऑफ पावडर, ग्रॅन्युल्स अँड टॅबलेट in large bulk frequency create the considerable amount of airborne dust which if not controlled. बघा काय होतं, जेव्हा आपण जास्त प्रमाणात पावडर किंवा ग्रॅन्युल्स आणि किंवा टॅबलेट्स हँडल घेत असतो, तर त्यावेळेस काय होतं, जे काही डस्ट पार्टिकल्स एअरबॉर्न जे एअरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत तर ते काय होतात, त्याच्यामध्ये एंटर होतात आणि काय होतं, क्रॉस कंटॅमिनेशन होतं प्रोडक्टचं. याला काय म्हणायचं, क्रॉस कंटॅमिनेशन. आणि ते एअर डस्ट पार्टिकल आहेत ते म्हणजे इम्प्युरिटीज म्हणून ऍक्टिव्ह होतात. त्याच्यानंतर बघा मायक्रोबियल कंटॅमिनेशन. मायक्रोबियल कंटॅमिनेशन काय, मेनी प्रोडक्ट्स इस्पेशली लिक्विड प्रिपरेशन्स आणि क्रीम्स जे आपण टॉपिकली अप्लाय करतो ब्रोकन स्किन वरती, तर त्याच्यामध्ये काय होतं, बॅक्टेरिया आणि फंगलचं कंटॅमिनेशन होतं बऱ्याचदा. कुठून, तर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. ऑल्सो कंटॅमिनेटेड फ्रॉम इक्विपमेंट. बघा, आपण मग अशीच बघितलं तर इक्विपमेंट जर क्लीन केलेले नसतील तर त्याच्यावरती काही वेळेस बॅक्टेरिया किंवा फंगल तसंच राहणार आहे फंगसचं, तर त्याच्यामुळे ते
तसंच फायनल प्रोडक्ट मध्ये एंट्री होणार आपण जर ते इक्विपमेंट यूज केलं तर. बघा काय होतं मायक्रोबियल कंटॅमिनेशन. मायक्रोबियल कंटॅमिनेशन मध्ये काय असतं तर जे लिक्विड प्रिपरेशन्स किंवा क्रीम्स जे आपण टॉपिकल ऍप्लिकेशन साठी यूज करतो तर ते त्याच्यामध्ये बऱ्याचदा बॅक्टेरियल आणि फंगसचं कंटॅमिनेशन होतं. का तर ते लिक्विड प्रिपरेशन आहे किंवा आता तुम्हाला सुटिक्स मध्ये घेतलं जाईल कोणते सेमी सॉलिड कोणते लिक्विड. आता हे क्रीम्स ते सेमी सॉलिड प्रिपरेशन आहे. तर बऱ्याचदा लिक्विड आणि सेमी सॉलिड प्रिपरेशन मध्येच कंटॅमिनेशन जास्त प्रमाणात होतं. हे बॅक्टेरिया आणि फंगस का तर त्यात वॉटर कंटेंट असतो, लिक्विड कंटेंट असतो आणि तो बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी युजफुल असतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे स्टोरेज कंडिशन. आता स्टोरेज कंडिशनवर पण त्याच्या म्हणजे स्टेबिलिटी त्याची डिपेंड असते. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ऍड होण्याची शक्यता असते. ओके, तर बघा फर्स्ट पॉइंट आहे फिल्थ. फिल्थ म्हणजे काय? अस्वच्छता. ओके, तर बघा जेव्हा स्टोर्ड प्रोडक्ट मे बिकम कंटॅमिनेटेड विथ डस्ट, बॉडीज ऑफ इन्सेक्ट, इवन ॲनिमल्स अँड इन्सेक्ट एक्सक्रीटा, जे काही एक्सक्रीट केलेले त्यांनी सबस्टन्स आहेत तर त्याच्यासोबत काय होतं आपण जो प्रोडक्ट स्टोअर केलाय तर त्याच्यासोबत ते मिक्स झालं तर ते काय होणार आहे कंटॅमिनेट होणार आहे आणि फायनल प्रोडक्ट मध्ये काय होणार आहे त्याची एंट्री तशीच राहणार आहे. बघा फिल्थ म्हणजे काय? अनक्लीननेस. जर एखाद्या अस्वच्छ ठिकाणी आपण जर प्रोडक्ट स्टोअर केला असेल आणि तो जर तसा स्टोअर केलेला असेल आणि तो कंटॅमिनेट झाला डस्ट किंवा बॉडीज ऑफ इन्सेक्ट सोबत किंवा इवन ॲनिमल अँड इन्सेक्ट एक्सक्रीट असो त्याच्यामध्ये मिक्स होणार आहेत आणि त्याच्यामुळे फायनल प्रोडक्ट मध्ये त्याची एंट्री होणार आहे. त्याच्यानंतर बघा केमिकल इन्स्टॅबिलिटी. आता केमिकल इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय? ते नावातच आहे इन्स्टॅबिलिटी. ते इन्स्टेबल असतात. ओके, जेव्हा ते इन्स्टेबल असेल त्याला इन्स्टॅबिलिटी म्हणायचं. ओके, तर इम्प्युरिटी कॅन ऑल्सो अराइज ड्युरिंग द स्टोरेज. तर स्टोरेजच्या वेळेस कशा येतात इम्प्युरिटी? तर बघा त्याचं जेव्हा impurities can also arise during storage as a result of chemical instability. तर केमिकल इन्स्टॅबिलिटी मुळे impurities एंटर होतात त्या प्रोडक्ट मध्ये. नंबर ऑफ फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट सबस्टन्सेस आर नोन टू अंडरगो केमिकल डिकम्पोजिशन. आता ते कसे येतात तर बाय द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. तर बघा केमिकल्स जेव्हा आपण एखाद्या टेम्परेचरला स्पेसिफिक तर ते स्टोअर नाही केलं तर डिकम्पोजिशन तिथं होणार आहे त्या केमिकलचं आणि त्याच्यामुळे काय होणार त्याची एंट्री फायनल प्रोडक्ट मध्ये होणार आहे. ओके, किंवा जेव्हा आपण ते स्टोअर करतो एखादं केमिकल तर त्याची ती म्हणजे स्पेसिफिक कंडिशन असते या टेम्परेचरलाच हे स्टोअर करायला पाहिजे. या लाईट पासून लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्येच ठेवायला पाहिजे. ते का तर लाईट सेन्सिटिव्ह मटेरियल आहे त्याच्यामुळे ते डार्कन ग्लास मध्येच ठेवायला पाहिजे. ओके, किंवा मेटल कंटेनर मध्येच ठेवायला पाहिजे. तर अशा काही हे असतात तर म्हणजे एखाद्या प्रोडक्टच्या तर ते आपण तसं नाही स्टोअर केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे केमिकल इन्स्टॅबिलिटी होणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा रिॲक्शन विथ कंटेनर मटेरियल हे आपण बघितलं होतं. तर ओके, रिॲक्शन विथ कंटेनर मटेरियल. तर जेव्हा रिॲक्शन होत असते आणि त्यावेळेस ते जे मेटलचं किंवा मेटलचं कंटेनर आहे तर त्या कंटेनर सोबत आतले जे काही सॉल्व्हंट्स किंवा क्रीम्स आपण त्याच्यामध्ये पॅक केली आहे किंवा ऑइंटमेंट आहे एखादं तर ते काय होणार आहे त्याच्यासोबत कंटॅमिनेट होणार आहे, त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा फिजिकल चेंजेस. आता फिजिकल चेंजेस म्हणजे काय तर जेव्हा आपण त्याच्यामध्ये चेंज स्टोअर करतो एखादा हे आणि त्यावेळेस टेम्परेचर चेंज होतं किंवा त्याची साईज चेंज होती, केकिंग होतं सस्पेंडेड पार्टिकल्स. आता सस्पेंडेड पार्टिकल्स म्हणजे काय तर सस्पेन्शन मध्ये काय असतं सोल्युशन आणि सोल्यूट हे मिक्स केले जेव्हा जातात तेव्हा ते जे पार्टिकल्स आहेत तर ते डिझॉल्व्ह होत नाहीत तर ते काय होतात ज्या बेसला आहे बेसला ते तसे चिकटून राहतात आणि केक फॉर्म होतो. तर ते आपण प्रिव्हेंट तर अशा केसेस म्हणजे फिजिकल चेंजेस. तर यामुळे सुद्धा काय होतं इफिशियन्सी चेंज होते आपल्या प्रोडक्टची. ओके, म्हणजे तो प्रोडक्ट काय होणार आहे व्यवस्थित नाही होणार फायनल प्रोडक्ट आपला तयार. त्याच्यानंतर बघा टेम्परेचर इफेक्ट आहे. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे काय होणार तर बऱ्याचदा मी आता सांगितलं टेम्परेचर स्पेसिफिक दिलेलं असतं प्रत्येक गोष्टीला तर ते प्रत्येक प्रोडक्टला तर त्या टेम्परेचरला आपण ते नाही ठेवलं तर त्याच्यात काय होणार आहे डिकम्पोजिशन होणार आहे. ओके,
त्याच्यानंतर बघा लास्टने डिकम्पोजिशन ऑफ द प्रोडक्ट ड्युरिंग द स्टोरेज. तर सम सबस्टन्सेस डिकम्पोजेस ऑन कीपिंग. तर जे बघा आत्ताच मी सांगितलं, तर काही प्रोडक्ट्स काय होतात तर डिकम्पोज होतात कधी, इन प्रेझेन्स ऑफ लाईट किंवा ऑक्सिजन याच्या प्रेझेन्स मध्ये काय होतात तर ते प्रोडक्ट डिकम्पोजेस होतात. आणि त्या डिकम्पोजिशनचा रिझल्ट काय होतो तर कंटॅमिनेशन ऑन द फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्ट पण आपला कंटॅमिनेट होतो. आणि डिकम्पोजिशन प्रोडक्ट डज अपीअर ॲज अ इम्प्युरिटीज इन सबस्टन्स. तर ते डिकम्पोजिशन झालेलं आहे एखाद्या प्रोडक्टचा, तर ते काय होणार आहेत इम्प्युरिटी म्हणून इन फायनल सबस्टन्स. ओके, तर हे झालं डिकम्पोजिशनचं. त्याच्यानंतर बघा ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन. ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन, तर ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन म्हणजे काय, त्याला अजून नाव म्हणलं तर ऍडल्ट्रेशन. ऍडल्ट्रेशन म्हणजे काय म्हणतात तर फॉर एक्झाम्पल भेसळ. ओके, तर चुकून ते ऍक्सिडेंटल आपल्याकडून एखादी गोष्ट ऍड होते. तर बघा कसं, देर आर मेनी फार्मास्युटिकल केमिकल्स विच आर ऍडल्ट्रेटेड विथ चीपेस्ट सबस्टन्स. ओके, तर बघा डिकम्पोजिशन हे झालं डिकम्पोजिशन. ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन कसं होतं तर देर आर मेनी फार्मास्युटिकल केमिकल्स विच आर ऍडल्ट्रेटेड विथ चीपर सबस्टन्स. तर बघा बऱ्याच वेळा काय होतं तर काही एखादा सबस्टन्स हा दुसऱ्या सबस्टन्स मध्ये चुकून ऍड होतो. तर काही वेळेस कसं असतं कलर सेम, सोल्युशन सेम, याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा तर तो ऍड होतो एखादा दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर ते इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होणार आहे. ओके, एक्झाम्पल बघा, एक्सपेन्सिव्ह पोटॅशियम ब्रोमाइड मे बी ऍडल्ट्रेटेड विथ चीपर सोडियम ब्रोमाइड. आता बघा पोटॅशियम ब्रोमाइड हे सोडियम ब्रोमाइड मध्ये चुकून ऍड झालं. ओके, चुकून होतं बऱ्याचदा, ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन म्हणूनच नाव दिले. तर त्याच्यामुळे काय होतात इम्प्युरिटी येतात. बरोबर आहे. आता हे झाले सगळे सोर्सेस इम्प्युरिटीजचे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज, तर इम्प्युरिटीजचे जे काही इफेक्ट आहेत तर ते आपण बघूयात. एक 8 इफेक्ट आहेत, तर ते वन बाय वन बघूयात. इम्प्युरिटीज हॅव्हिंग द टॉक्सिक इफेक्ट and can be injurious when present above certain limit. तर बघा इम्प्युरिटीज काय असतात तर त्या टॉक्सिक इफेक्ट देतात. आता इम्प्युरिटीज काही वेळेस मी तुम्हाला सांगितलं तर रिमूव्ह करू शकत नाही आपण कम्प्लिटली, तर त्याच्यासाठी लिमिट डिसाइड केलंय. ओके, तर हार्मफुल आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी लिमिट डिसाइड केले. तर त्याच्या लिमिट पेक्षा जेव्हा जास्त असतील तर तेव्हा काय होणार आहे टॉक्सिक इफेक्ट त्या दाखवतात. आणि तो काय असू शकतो टॉक्सिक इफेक्ट इंजुरियस. ओके, इंजुरियस असणार आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे इम्प्युरिटीज इव्हन प्रेझेंट इन ट्रेसेस मे एक्झर्ट अ क्युम्युलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट आफ्टर अ सर्टेन पिरियड. तर बघा इम्प्युरिटीज जेव्हा कमी पण असतील तर काही वेळेस काय होतं तर टॉक्सिक इफेक्ट कधी दाखवतात तर लगेच दाखवत नाही, तर एका सर्टन पिरियड नंतर. आता तोच एखादं केमिकल आहे त्याच्यामध्ये ते कमी प्रमाणात इम्प्युरिटीज आहेत आणि ते एक केमिकल नाही म्हणता येणार, आपलं एखादा प्रोडक्ट आहे तर त्याच्यामध्ये त्या इम्प्युरिटीज आहेत थोड्या प्रेझेंट. तर तो प्रोडक्ट आपण सारखा घेतला तर एका सर्टन पिरियड नंतर काय होणार आहे तर आपल्याला त्याचा इफेक्ट दिसणार आहे. टॉक्सिक इफेक्ट, क्युम्युलेटिव्ह टॉक्सिक इफेक्ट सर्टन पिरियड नंतर दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा इम्प्युरिटीज थर्ड पॉइंट आहे इम्प्युरिटीज आर समटाइम हार्मलेस. तर काही वेळेस कसं इम्प्युरिटीज ह्या कशा असतात हार्मलेस. कधी इफ दे आर प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन. बघा हे लार्ज प्रपोर्शन मध्ये जेव्हा प्रेझेंट असतात तर त्या काय करतात ऍक्टिव्ह स्ट्रेंथ ऑफ सबस्टन्स गेट लोअर्स. एखाद्या ड्रगचा इफेक्ट खूपच जास्त आहे, आपण म्हणतो एखाद्या ह्याचा इफेक्ट खूप जास्त आहे तर तो काय करते ते कमी करते, म्हणजे थेरपेटिक इफेक्ट काय करते डिक्रीज करतात त्या इम्प्युरिटीज. त्याच्यामुळे त्या काही वेळेस क्वचित ओके तर त्या हार्मलेस आहेत. शक्यतो इम्प्युरिटीज कमीच असायला हव्यात, पण त्याचा इफेक्ट म्हणून हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा impurities may cause the change in physical and chemical properties of substance. बघा बऱ्याचदा काय होतं impurities मुळे काय होतं चेंज होतो फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सबस्टन्सच्या. ज्या काही आता एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकली किंवा केमिकल प्रॉपर्टीज आहेत तर बऱ्याच वेळा ह्या इम्प्युरिटी त्याच्यामुळे प्रेझेंट असल्यामुळे काय होतं तर त्याच्या प्रॉपर्टीज या चेंज होतात.
त्याच्यानंतर बघा फिफ्थ पॉइंट आहे इम्प्युरिटीज मे ब्रिंग अबाउट टेक्निकल डिफिकल्टीज इन द फॉर्म्युलेशन अँड द यूज ऑफ सबस्टन्स. बघा एखादा फॉर्म्युलेशन प्रिपेअर करताना काही आपण टेक्निक्स यूज करत असतो, तर या इम्प्युरिटीजमुळे त्या टेक्निक्स मध्ये देखील डिफिकल्टीज आपल्याला फेस कराव्या लागतात. त्याच्यानंतर सिक्स्थ पॉइंट आहे बघा, लास्ट 2 to 3 पॉइंट्स राहिलेले आहेत. इम्प्युरिटीज मे कॉज इन काय इनकम्पॅटेबिलिटी त्याच्यामध्ये होते, इनकम्पॅटेबिलिटी त्याच्यामध्ये होत असते. त्याच्यानंतर बघा इनकम्पॅटेबिलिटी मी आत्ताच सांगितलं, त्याच्यामध्ये ते कम्पॅटेबल राहत. तर बघा त्याच्यामध्ये ते कम्फर्टेबल राहत नाही. म्हणजे त्या आता एखादी स्टोरेज कंडिशन आहे स्पेसिफिक, तर त्या स्टोरेजला जर ठेवलं नाही तर ती काय होतं, ते कम्फर्टेबल राहत नाही, त्याला म्हणायचं त्याची इनकम्पॅटेबिलिटी. तर या इम्प्युरिटीजमुळे काय होतं, तर इनकम्पॅटेबिलिटी सबस्टन्सची. त्याच्यानंतर बघा इम्प्युरिटीज मे डिक्रीजेस द शेल्फ लाईफ, शेल्फ लाईफ त्याची काय होते, डिक्रीज होते. इम्प्युरिटीज थ्रू हार्मलेस इन नेचर अँड मे कॉज चेंजेस. आता बघा इम्प्युरिटीज या हार्मलेस इन नेचर असतात. कधी आपण ते बघितलं आताच, ते काय करतात, तर थेरपेटिक ऍक्टिव्हिटी जी आहे एखाद्या ड्रगची, तर ते काय करतात, डिक्रीज करतात. आणि हे इम्प्युरिटीज अजून काय चेंज करतात, ऑर्डर, कलर, टेस्ट एक्सेट्रा, देअर बाय मेकिंग द यूज ऑफ सबस्टन्स अनइथिकल ऍज वेल एज अनहायजेनिक. तर ह्या इम्प्युरिटीज काय काय चेंजेस करतात, ऑर्डर, कलर, टेस्ट, त्याच्यानंतर यूज ऑफ सबस्टन्स अनइथिकल अँड ऍज वेल एज अनहायजेनिक सुद्धा ते होऊ शकतं. हे झाले इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. ओके, नेक्स्ट लेक्चर तुमचं कुणाचं आहे? इनामदार मॅडमचं लेक्चर आहे का? नाही, झाडबुके मॅडम. झाडबुके मॅडमचं आहे. ओके.